नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आपण एंजल्सना विचारूया. इट्स अ डिवाइन टायमिंग फॉर यू टू हिअर दिस मॅसेज. हा एक सब्जेक्ट आहे. सो यावरती आपण आज रीडिंग करायचं आहे. त्यासाठी इथे मी 3 पाइल्स ड्रॉ करीन. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3. पाइल नंबर 1 आहे ॲक्वा. हे कार्ड आहे. पाइल नंबर 2 आहे ब्रॉन्झ. आणि पाइल नंबर 3 आहे टर्कॉइज. या 3 पाइल्स आहेत. यांना आपण क्रिस्टल देऊया. पाइल नंबर 1 साठी ॲमेझोनाइट हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 1 साठी. पाइल नंबर 2 साठी सनस्टोन हा क्रिस्टल आहे. सनस्टोन. आणि पाइल नंबर 3 साठी रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. रोज क्वार्टर्स. सो या चित्रांवरून किंवा क्रिस्टलवरून सिलेक्ट करा आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो आपण एक रीडिंगला स्टार्ट करूया आणि आपल्याला बघायचं की आज काय मेसेज तुम्हाला देणार आहेत डिवाइन. आणि हा डिवाइन टायमिंग आहे तुम्हाला काही गोष्टी ऐकण्यासाठी. ओके. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. ॲक्वा तुमचं कार्ड आहे आणि या कार्डचा मेसेज आहे एक्सपिरियन्स पीस अँड काम. असा मेसेज आहे. खूप छान आहे कार्ड. काही कार्ड्स ड्रॉ करूया आपण. सॉरी. सो फर्स्ट कार्ड आहे नथिंग इज येट सेट इन स्टोन. म्युटेबल मून हे कार्ड आहे. द बॉक्स. the village,
रायवलरी, नॉर्थ नोड, राहू आणि फ्युचर हा मेसेज आहे. नॉर्थ नोड, सॉरी टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, 3 of Wands, Nine of Swords, King of Wands, the Emperor, 3 of Pentacles, 6 of Pentacles, the Devil, 5 of Cups, Knight of Pentacles, the Hangman, Queen of Pentacles आणि हे बॉटम ऑफ द डेक 3 of Wands. सो इथे एक मिनिट मी वरची कार्ड्स थोडी खाली घेते, पूर्ण दिसतील. ओके, सो इथे एक तर पहिला ॲक्वाचं कार्ड आहे, त्याचा मेसेज आहे एक्सपिरियन्स पीस अँड काम. इथे असं ओव्हरऑल मला असं दिसतं आहे कार्ड्सचा विचार केल्यानंतर, ऑरॅकल कार्ड्सचा विचार केल्यानंतर, की काही बाबतीत बॉटम ऑफ द डेक 3 of Wands हे कार्ड दाखवत आहे की काही बाबतीमध्ये तुम्ही एक्सपॅन्शनचा विचार करत असाल, कुठल्या तरी तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेस लेवलला असू शकतो, किंवा जी काही तुमची सिच्युएशन असेल त्यामध्ये तुम्ही थोडा एक्सपॅन्शनचा विचार करा, काहीतरी तुमच्या एक प्रोग्रेसचा विचार करताय, किंवा मग काहींच्या बाबतीमध्ये एक ओव्हरसीज ट्रॅव्हल करण्याची इच्छा असू शकते. टीमवर्क काहीतरी करायचं तुम्हाला, युनिटीमध्ये, पार्टनरशिपमध्ये काहीतरी करायची इच्छा असेल. सो आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही खूप पॅशनेटली डिसिजन पण घेत आहे काही प्रमाणात असं दिसतं आहे. सो ही बॉटम ऑफ द डेक हे सकारात्मक कार्ड आहे, मुळात खूप छान कार्ड आहे. म्हणजे याची एनर्जी कशी आहे ही मेषातल्या सूर्याची आहे, मेष राशीमध्ये सूर्य बलवान असतो, सकारात्मकता आहे.
सो तुम्ही पॉझिटिव्हली काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. नॉर्थ नोड हे राहूचं कार्ड आहे. राहूचं हा पण एक्सपॅन्शनचा ग्रह आहे. ॲक्च्युअली ग्रह म्हणता येणार नाही त्याला, छेदनबिंदू आहेत ते कक्षांचे. चंद्र आणि पृथ्वीच्या कक्षा एकमेकांना भेटतात ते. सो राहू हा एक्सपॅन्शनचा ग्रह आहे. तो तुम्हाला तुमच्या एक आणि राहूचं व्यक्तिमत्व कसं आहे की आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करायचं, एक नेहमीच्या पठडीतलं काही करायचं नाही. थोडंसं परंपरा असेल कुठल्या बाबतीमध्ये तर त्याला थोडासा फाटा देऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं. टिपिकल नेहमीच्या म्हणजे राहू हा चेंजेस आणणारा ग्रह आहे. सो एक फ्युचरिस्टिक आहे. सो इथं राहूचं काळाचं तुम्हाला काहीतरी एक्सपॅन्शन करण्याची गरज आहे. कुठेतरी आपल्या एक आउट ऑफ द बॉक्स करण्याची गरज आहे. आता ही 2 कार्ड्स काय सांगतात. आणि दुसरं म्हणजे म्युटेबल मूनचं कार्ड आहे आणि त्याचा मेसेज आहे नथिंग इज येट सेट इन स्टोन. की काही प्रमाणात तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे किंवा जे काही तुमचं ध्येय आहे त्या बाबतीत अजून तरी सध्या तुम्ही काही फर्म करू शकला नाही किंवा तुम्ही जे करताय ते फायनलायझेशनपर्यंत पोचलेलं नाही आहे. त्यामध्ये अजून एक चान्सेस आहेत की तुम्ही काहीतरी एक फायनल आउटकम असेल त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. मे बी कदाचित काही स्टॅग्नेशनचा पिरियड असू शकतो. कुठल्या तरी बाबतीमध्ये एक डिलेज असू शकतात. काहीतरी अडथळे आहेत की ज्यामुळे अजून तुमचं जे काही प्लॅन आहेत, तुमची जी काही ध्येय आहेत ती फायनलायझेशनपर्यंत पोचलेली नाही आहेत. म्युटेबल मूनचं कार्ड आहे. सो मे बी मिथुन, धनु, कन्या, मीन या राशींना असं जाणवत असेल की काही त्यांच्या सिच्युएशनमध्ये थोडंसं स्टॅग्नेशन आलेलं आहे. काही गोष्टी पुढे सरकत नाही आहेत मे बी. किंवा मग सिच्युएशनमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. अचानकपणे अनएक्सपेक्टेड काहीतरी चेंजेस आलेले आहेत आणि त्यामुळे गती मंदावली असेल काही बाबतीमध्ये, असं होऊ शकतं. किंवा एक थोडीशी अस्थिरता म्हणता येईल कुठल्याही गोष्टीमध्ये. एक फ्लक्च्युएशन्स जास्त आहेत कारण तुम्हाला इथे दिसेल की या कार्डमध्ये हे पाणी फार खवळलेलं आहे. चंद्राचा आपल्या भरती ओहोटीवरती परिणाम होतो. चंद्र आपल्या मनाचा कारक आहे. सो हे पाणी खवळलेलं दिसत आहे तुम्हाला. सो काही बाबतीमध्ये कदाचित तुमचं मन खवळलेलं असू शकतं काही गोष्टींनी. थोडी तिथे अस्वस्थता असू शकते काही बाबतीमध्ये. किंवा काही डिसिजन्स तुम्हाला घेता येऊ शकत नसतील, काही आउट ऑफ द बॉक्स काही. कारण ही जी कार्ड्स सांगतायत ना की आता हे विलेजचं कार्ड आहे. हे जनरली हे कार्ड आयडेंटिफाय करतं की आपली नेटिव्ह प्लेस, की तिथे आपल्याला खूप बरं वाटतं, कम्फर्टेबल फील होतं. आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं कुळ, आपली माणसं ही असतात ना, ही आपल्याला खूप कम्फर्टेबल फील करत असतो. आपण आपल्याला कम्फर्ट झोन असतो आणि कंजक्शनमध्ये आहे. सो काही बाबतीमध्ये तुमची आताची जी सिच्युएशन आहे हा तुमचा कम्फर्ट झोन आहे. त्यातून तुम्हाला बाहेर पडून काहीतरी करण्याची गरज आहे. सो कदाचित हे तुम्ही एका ठराविक चौकटीत काम करत असाल किंवा मग तुमच्यावरती बऱ्यापैकी बंधनं असतील. काही वेळा कुटुंबाची बंधनं असू शकतात, जवळच्या लोकांची सोसायटीची बंधनं असू शकतात. सो ह्या एक बंधनामध्ये तुम्ही करताय किंवा काही गोष्टींमधून तुम्हाला बाहेर पडणं सहज शक्य होत नाही. किंवा मग इथे तुम्हाला गरज आहे की आउट ऑफ द बॉक्स होण्याची किंवा मग काही बाबतीमध्ये तुम्हाला फोकस होण्याची गरज आहे तुमच्या ध्येयांवरती, असं काहीसं इथे दिसतंय मला. जे काय तुमचं मे बी ध्येय असेल ना तिथे कुठे काहीतरी अडथळा आहे. मे बी बऱ्यापैकी तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करावे लागत असेल, कुठून तरी अपोजिशन असेल. मे बी जवळच्या व्यक्तींकडून अपोजिशन असू शकतो, फॅमिलीकडून तुम्हाला काही गोष्टींबद्दल एक अडवणूक होऊ असेल. तुम्हाला काही गोष्टी या थोड्या आउट ऑफ द बॉक्स करता येत नसतील. नेहमीच्या एक ठराविक पठडीतच तुम्हाला काम करावं लागत असेल काही. कारण एम्पररचं कार्ड पण कंजक्शनमध्ये. सो एम्परर हा रिजिडिटी आहे थोडीफार. एक तर तो वयोवृद्ध आहे. वयोवृद्ध माणसं असतात ती थोडीशी आपल्या निर्णयावरती, आपल्या नैतिकतेवरती ठाम असतात. काही आपल्या गोष्टींवरती, मूल्यांवरती
ठाम असतं, तसं ते एक थोडीशी रिजिडिटी आहे एम्पररला. सो इन कंजंक्शन दिसतं तो मे बी काही बाबतीत तुमची फॅमिली आहे की काही ती तुम्हाला काही बाबतीत चेंज होऊ देत नाही आहेत, असं असू शकतं. तुम्हाला काही न्यायनिर्णय घ्यायचे आहेत, एक्सपॅन्शन करायचं आहे, कुठेतरी ग्रोथ, किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल, तुम्हाला ओव्हरसीज ट्रॅव्हल करायचं किंवा कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे तुम्हाला, पण तिथे तुम्हाला बंधनं येत आहेत. मे बी फॅमिलीकडून असेल किंवा मग काही टेक्निकल असू शकतात, कारण राहूचं कमान हा टेक्नॉलॉजीवरती आहे. काही बाबतीमध्ये एक टेक्निकल प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल असं असू शकतं, किंवा मग इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम्स फेस करत असाल की काही कागदपत्र मूव्ह होत नाही आहेत, काही मे बी सँक्शनिंग किंवा काही अशा प्रकारचं असू शकतं. ऑथॉरिटीकडून एखादं तुमचं डॉक्युमेंटेशन काही पूर्ण होत नाही आहे आणि त्यामध्ये तुम्ही अडकता. तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, परत एक दुसरी चौकट, परत दुसरी करताय, परत आणखीन चौकट, असं होऊ शकतं. हे काहीसे प्रॉब्लेम, आणि त्यामुळे तुम्ही खूप त्रस्त आहात. मे बी एक थोडीशी निगेटिव्हिटी आहे. काही वेळा तुम्हाला असं वाटत असेल की आपले रिसोर्सेस तर नाही ना सगळे संपून जात आहेत, किंवा काही गोष्टी आपल्या हातातून सुटून नाही ना जात आहेत असं. पण इथे एक होप्स आहेत, म्हणजे अजून तरी तुमच्या कंट्रोलमध्ये सिच्युएशन आहे असं ह्या कार्ड्सवरून दिसतं. परिस्थिती हाताबाहेर नाही आहे, पण ही जी काही आहे अवस्था ही थोडीफार एक टेन्शन देणारी, डिप्रेस करणारी, किंवा मग काही बाबतीत तुमचे स्वतःचे एक लिमिटिंग बिलीफ्स असतील. काही गोष्टी तुमच्या स्वतः तुम्ही मे बी ही मेंटॅलिटी तुमची स्वतःची असू शकते. तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स काही करायचं नसेल, किंवा किंवा हे द्वंद्व असू शकतं की एक तर मन तुमचं आहे की ते तुम्हाला खूप क्रिएटिव्ह आहे, कारण किंग ऑफ वॉन्ड कंजंक्शन विथ एम्पररचं कार्ड आहे. सो एम्परर ही थोडीशी रिजिडिटी आहे, एखाद्या गोष्टीवर ठाम राहणं, एका आठवड्यात एकाच पद्धतीने करणं, हायरार्कीमध्ये एखादी गोष्ट करणं, नियमबद्धता वगैरे. आणि द किंग ऑफ वॉन्ड हा वर्सेटाईल आहे, कॉन्फिडंट आहे, बाहेर एक बिझनेस माइंडेड आहे. सो एकाच ठिकाणी दोन पर्सनॅलिटीचं द्वंद्व असू शकतं. तुमचं स्वतःची एक मनाशी मतभेद असू शकतात की ज्यामुळे एक तुम्हाला एक प्रॉपर एका निर्णयावरती येता येत नाही आहे. तो विचारांचा अविचार होत चाललेला आहे की हे सगळ्या स्पोर्ट्स आहेत, ते स्पोर्ट्स हे विचार आहेत आपले. सो तुम्ही जस्ट एक त्याच्यावरती खूप तुमचं माइंड जास्त काम करते मे बी त्यावरती, त्या सिच्युएशनमधून मार्ग काढण्यासाठी, असं काहीसं इथे दिसतंय. सो आणि मे बी त्यामुळे काही बाबतीत तुम्ही एक स्टॅग्नेशन, म्हणजे एक द क्वीन ऑफ पेंटॅकल हे मॅनिफेस्टेशन आहेत. एखादी गोष्ट घडवणं, एखादी गोष्ट आपल्याला हवी तसं करणं आणि त्याचा उपभोग घेणं, हे क्वीन ऑफ पेंटॅकल दाखवतं. पण इथे द हँगमॅनचं कार्डमध्ये म्हणजे तुम्ही प्रोग्रेस करताय. द नाईट ऑफ पेंटॅकल स्लो अँड स्टेडी प्रोग्रेस, न थांबता ही तुम्ही करताय, पण तिथे मध्ये एक स्टॅग्नेशन आलं. तुम्ही इथे इथपर्यंत पोहोचू शकत नाही, फायनल मॅनिफेस्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही. इथे तुम्हाला स्टॅग्नेशन आलेलं असं काही प्रमाणात इथे दिसतं आहे या कार्ड्सवरून. सो इथे तुम्हाला मेसेज काय आहे एंजल्सचा, की तुम्हाला असं काही रिस्ट्रिक्शन्स आल्यासारखं वाटत असेल एखाद्या ग्रुपकडून, कम्युनिटीकडून, फॅमिलीकडून, किंवा तुमचे स्वतःचे एक आयडियोलॉजी असेल तुमची स्वतःची, किंवा एक ठराविक प्लेस की तुम्हाला ती जागा सोडायची नाही आहे, त्यातून मूव्ह व्हायचं नाही आहे, असं होऊ शकतं. की काही वेळा चेंजेस आपण स्वतःहून स्वीकार करत नाहीत, त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपलं मन धजावत नाही, अशा प्रकारची एखादी सिच्युएशन असू शकते. सो इथे तुम्हाला गायडन्स काय आहे एंजल्सचा, की तुम्ही जे प्रयत्न करताय ना, एकतर ते स्टेडीली त्यावरती ठाम राहा, सातत्यपूर्ण खरा, नियमांशी बांधून राहा, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करा. जे काय तुम्ही करताय त्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करा. कुठल्याही गोष्टीची निगेटिव्हिटीवर आपल्यावरती परिणाम होऊ देऊ नका. सतत कॉन्फिडंट, आपली विल पॉवर, आपले इन्स्पिरेशन्स ही तेवत ठेवा. यातून मार्ग बाहेर पडण्यासाठी आपले इन्स्पिरेशन्स हे करू नका. एक सातत्याने एक नवीन काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा. एक बिझनेस माइंड असू दे तुमचं पूर्णपणे. दुसरं म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह लावून बघा. काही वेळा काही बाबतीमध्ये तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेऊन
किंवा कोणाची तरी मदत घेऊन, मे बी जर काही फायनान्सेसच्या दृष्टीने अडत असेल तर कोणाची तरी फायनान्शियली तुम्हाला मदत मिळू शकते. जर कार्ड इथे 6 ऑफ पेंटॅकल्स आहे तर ते तुम्हाला अशा प्रकारची मदत एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळू शकते. किंवा मग तुमची जी रायव्हलरी आहे एखाद्या व्यक्तीशी असेल, अपोजिशन असेल, काही बाबतीमध्ये कोणाशी एक थोडी कॉम्पिटिशन असेल, काही मतभेद असतील कोणाशी, आणि त्यामुळे तुम्हाला ही अशी अडवणूक होत असेल तर कुठेतरी त्यांच्यामध्ये एक सामंजस्य, त्यांच्याशी एकत्रपणे कोलॅबरेशनने काही गोष्टी वाटाघाटी करणं, निगोसिएट करणं, या गोष्टी करून तुम्हाला ती म्हणजे ही एनर्जी ना कुठेतरी रिव्हर्स होणं गरजेचं आहे. ही जी रायव्हलरीची एनर्जी आहे ना ही कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाचं तरी एकतर तुम्हाला जे काही करायचं आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप करू शकता. किंवा कोणाला तरी तुमच्या सिनियर्स किंवा बॉसेसना त्याबद्दल त्यांचा ॲडवाईस घेऊन तुम्ही करू शकता. काही गोष्टी, काहींची मदत तुम्हाला मिळायची. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्ही पुढे जाण्याचा विचार करा, असा इथे एक मेसेज दिसतो आहे. सो राहू हा मी म्हटलं की एक्सपॅन्शनचा ग्रह आहे. तो आउट ऑफ द बॉक्स एखादी गोष्ट करण्याची तयारी ठेवणं, स्वतःमध्ये थोडेसे ते चेंजेस आणणं हे गरजेचं आहे. आणि मुळात ही सिच्युएशन जी आहे ना, ही आताची परिस्थिती ही मिटेबल मून आहे. सो इथे काही वेळा एक अस्थिरता असू शकते. सो इथे स्टेबल राहणं गरजेचं आहे. द एम्पायरचं कार्ड आलेलं आहे. सो इथे ह्या परिस्थितीमध्ये आधी पहिल्यांदा स्टेबल राहणं गरजेचं आहे. आणि स्टेबल राहून मग तुम्हाला मूव्ह व्हायचं आहे. एक सातत्यपूर्ण पर्सिवरन्स ठेवणं. नाईट ऑफ पेंटॅकल, सातत्यपणे एखाद्या गोष्टीवरती सॅटिस्फाय नाही, हे बस हा रिझल्ट आहे, हा फायनल आहे असं नाही. नाईट ऑफ पेंटॅकल्स काय आहे, एखादी गोष्ट अचीव जरी केली तर त्यावरती सॅटिस्फाय न राहता अजून त्याला कसं डेव्हलप करता येईल, अजून त्यामध्ये किती नाविन्य आणता येईल, अजून त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्हाला पुढे मूव्ह होण्याची गरज आहे. आणि बॉटम आणि लास्ट कार्ड तुमचं क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे. सो तुम्ही जे काही अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहात ना ते तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. पण आता एक्सपिरियन्स पीस अँड काम म्हटलं आहे ना की सध्या तुम्ही तुमचं मन स्थिर करणं गरजेचं आहे किंवा तुमची सिच्युएशन स्थिर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक स्थिरता आणणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला त्यातून हा मार्ग कसं काढणं ते एक थोडा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्ही त्यावरती विचार करू शकता असं. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे की जो एंजल्सचा तुम्हाला सांगायचा आहे. पाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं ब्रॉन्झ हे कार्ड आहे आणि ह्याचा मेसेज आहे स्ट्रेंथन युअर बॉडी, असं मेसेज आहे. आणि सनस्टोन हा तुमचा क्रिस्टल आहे. सो आता तुमचे कार्ड्स आपण ड्रॉ करूया. द अनसीन हे कार्ड आलं आहे. अनसीन, द कॅसल, परफेक्ट सँडविच, प्लॉट ट्विस्ट,
रेंज इन द वर्क, सिक्स्थ हाऊस सस्टेनेबिलिटी, वर्क थ्रू युअर फिअर्स, न्यू मूड इन स्कॉर्पियो हा मेसेज आहे. कार्ड फ्लिप झालं आहे. क्वीन ऑफ कप्स आहे. फर्स्ट कार्ड क्वीन ऑफ कप्स, नाइन ऑफ पेंटेकल्स, एट ऑफ पेंटेकल्स, द एम्परर, द स्ट्रेंथ, टेन ऑफ कप्स, फाइव ऑफ पेंटेकल्स, बॉटम ऑफ द डेक द लवर्स. थोडं रिअरेंज करते मी. आता प्रॉपर अरेंज झाले आहेत कार्ड्स तुम्हाला, कारण कार्ड्सची साईज जरा मोठी असल्यामुळे ते ॲडजस्ट होत नाहीत. आता तुम्हाला सगळे व्यवस्थित दिसत असेल. सो काय मेसेज आहे ते बघते. आता इथे एक तर पहिलं मेन कार्ड तुमचं जर विचार केला ब्रॉन्झचं कार्ड आहे आणि त्याचा मेसेज आहे स्ट्रेंथन युअर बॉडी. सो आणि ओव्हरऑल म्हणजे ही सगळी टॅरो कार्ड्स आणि चा विचार केला ना तर कुठेतरी तुमच्या फिजिकल फिटनेसवरती हा मेसेज आहे स्पिरिट्सचा, असं मला इथे दिसतं आहे. काहींच्या बाबतीत फिजिकल फिटनेस आणि काहींच्या बाबतीमध्ये एक वर्क लेवलला या दोन गोष्टींनी तुम्ही विचार करू शकता. आणि सिक्स्थ हाऊस हे जास्त इथे फोकस आहे, ते जास्तवरती भर दिलेलं आहे. आणि सिक्स्थ हाऊस हे आपलं काय आहे की ऋणरोगाचं स्थान आहे सिक्स्थ हाऊस. सगळ्या आजारांचं, तुमचे कर्ज वगैरे काय घेतलेले असतील त्यांचं, किंवा तुमची नोकरीतून मिळणारे लाभ, तुमचं भाग्य येतं आहे नोकरीतून, एक नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी तुमचं एन्व्हायरमेंट, वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आहे ना सिक्स्थ हाऊसवरून होतो. सो इथे त्या दृष्टीने ह्या स्प्रेडचा विचार करता येईल. बरं, सो इथे स्ट्रेंथन युअर बॉडी म्हटलं आहे तर इथे एक असं एक काही बाबतीमध्ये दिसतं आहे की आता ह्या दोन कार्डचा जर विचार केला तर अनसीन आणि तर कॅसल. आता कॅसलचा विचार केला तर कॅसल हा बाहेरून भक्कम दिसतो. हे मोठे मोठे गड असतात, किल्ले असतात, हे बाहेरून भक्कम दिसतात पण त्यामध्ये अंधार असतो. आतमध्ये काही गोष्टी गूढ असतात, बाहेरून आपल्याला कळत नाही की आतमध्ये काय चाललं आहे. अगदी पूर्वीचा जरी विचार केला तरी आतमध्ये जी एक राजेशाही परिवार जे असायचे त्यांच्यामध्ये काय घडामोडी, त्यांची काय सुख दुःख, हे बाहेरच्या प्रजेला काही कळायचं नाही. बाहेरून सगळं एक म्हणतात ना त्याचा एक डौल, एक वेगळा डौल त्या किल्ल्यांचा, मोठ्या मोठ्या राजवाड्यांचा एक बाहेरून खूप मोठा डौल असतो पण आतमध्ये काय सुखदुःख आहेत त्यांची,
कुठे काय पाणी मुरतं आहे हे काही आपल्याला कळत नाही. सो काही गोष्टी ह्या कॅसलच्या बाबतीत कशा अनसीन असतात. तसं एक आपली बॉडीसुद्धा काही बाबतीत इथे मला असं वाटतं एंजल्सना असं सांगायचं आहे की तुम्हाला असं जाणवत असेल की मे बी तुमचे फिजिक हे खूप दणकट आहे, खूप बळकट आहे. मे बी ते तुम्हाला तसं दिसत असेल, तसं जाणवत असेल की एक तर फिजिकली तुम्ही स्वतःला खूप स्ट्रॉंग समजत असाल मे बी. पण काही बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत की या अनसीन आहे आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तिथे कुठेतरी सस्टेनेबिलिटीचं कार्ड आहे इथे 6th हाऊस. सो तिथे मे बी काही बाबतीत काही आजार वगैरे जरी नसले कारण इथे खूप टोकाची अशी कार्ड्स मला कुठे दिसत नाही. इनफॅक्ट तुमचं लाईफस्टाईलचे जे काही बाबतीत आपलं एक हेल्दी लाईफस्टाईल म्हणतात ना, त्याचे जे आपल्या आयुष्यावरती जे आपल्या फिजिकवरती जे परिणाम होतात ते इथे कुठेतरी दिसतं आहे मला कार्ड्सवरून. सो इथे एंजल्सचं सांगणं असं आहे की मे बी तुम्ही खूप स्ट्रॉंग फील करत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं फिजिक खूप चांगलं आहे, दणकट आहे, बळकट आहे आणि तुम्ही खूप सगळ्या गोष्टी एक फेस करू शकता त्याने. पण कुठेतरी काहीतरी गोष्टी आहेत ज्या अनसीन आहेत आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तर प्लॉट ट्विस्ट हे कार्ड कसं आहे की काहीतरी एक नवीन आहे इन्फॉर्मेशन, एखादी नवीन इन्फॉर्मेशन येते आणि एखादा गेम चेंज होतो असं काहीतरी. किंवा आपल्याला काही गोष्टी ह्या कळत नाहीत की या येऊ शकतात, पुढे जाऊन येऊ शकतात आपल्या लाईफमध्ये. अशा काही चेंजेस होऊ शकतात किंवा ते वेळीच त्यावरती विचार करणं, काम करण्याची गरज आहे असं इथे कुठेतरी एक दिसतं. दुसरं म्हणजे द वर्क थ्रू युअर फिअर्स, न्यू मून इन स्कॉर्पिओचा मेसेज आहे. सो काहींच्या बाबतीत एखादा आजारपण असूही शकतं. आता प्रत्येकाच्या बाबतीत एक वेगळा हे आहे, प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. सो जर काहींच्या बाबतीचं ते आजारपण असेल, काही चालू असेल तर त्यावरती पण हा एक गायडन्स आहे. किंवा काहींच्या बाबतीत हे एक प्रकारचं तुमचं चुकीचं लाईफस्टाईल असेल तर त्यामुळे होऊ घातलेले काही परिणाम मे बी तुम्हाला इन फ्युचर दिसून येतील किंवा काय. आणि त्यासाठी हा एक ॲज अ प्रिकॉशनरी ॲडवाईस असू शकतो. सो इथे तर न्यू मून इन स्कॉर्पिओ, मुळात स्कॉर्पिओ हे अष्टम स्थान आहे. अष्टम स्थान हे मुळातच गुड स्थान आहे. एक आणि एक म्हणजे एक अनसीन म्हणतात ना, हे आता इन कंजंक्शन आलं आहे कार्ड की काही गोष्टी आहेत की आपल्याला त्या कळून येत नाहीत. काही गोष्टी गुड गोष्टी आहेत. द न्यू मून स्कॉर्पिओ राशी रिजनरेशनची आहे, नाविन्याची, पुनर्निर्मितीची. की तुम्ही काहीतरी आता एक नव्याने काही बाबतीत जर काही लॉस असेल तर त्याला एक पुनर्जीवन देऊ शकता. जर काही आजार असेल किंवा काही असेल चालू असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही एक परत नव्याने सुरुवात करू शकता. नवीन स्टार्टचं द प्लॉट ट्विस्टचं कार्ड हे नवीन स्टार्ट दर्शवणार आहे. सो इथे असं एक मॅसेज दिसतो आहे की मुळात हे स्कॉर्पिओ अष्टम स्थान हे काय आहे, कमी श्रमाचा एक मोबदला देणारं, कमी श्रमापासून लाभ देणारं. आता कमी श्रम घेतल्यानंतर काही बाबतीमध्ये आपल्याला काही लाभ. आता इथे द परफेक्ट सँडविच हे जे कार्ड आहे ना ते एक प्रकारे म्हणता येईल एक फिग्युरेटिव्ह नरिशमेंटचं कार्ड आहे की प्रमाणाबाहेर जास्त आहार घेणं किंवा काय अशा प्रकारचं दर्शवणारं आहे की नरिशमेंट आहे पण तो एक ठराविक लिमिटमध्ये नाही आहे किंवा आपण जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचे उलटे इफेक्ट होऊ शकतात. सो ते एक आहे. सो द स्कॉर्पिओसुद्धा ही रास कशी आहे की कमी श्रमातून लाभ देणारी किंवा अष्टम स्थान आहे हे एक दुर्गुण दाखवणार आहे किंवा एखादा चुकीचं म्हणता येईल की एखाद्या गोष्टीची आसक्ती असणं. अष्टम स्थान आसक्ती दाखवतो की एखाद्या बाबतीत फूड रिलेटेड आसक्ती असणं किंवा एक जास्त आहार घेणं अशा प्रकारचे एखादं लाईफस्टाईल असू शकतं की कारण इथे कसं 9 ऑफ पेंटॅकल्स आहे, 10 ऑफ कप्सची कार्ड्स आहेत की जे एक आपलं लाईफ आनंदी आहे, सगळ्या बाजूने सिक्युअर्ड आहे, एक पैशाच्या बाबतीत हेल्दी आहोत आपण. असं लाईफस्टाईल जेव्हा असेल तेव्हा एक भौतिकदृष्ट्या आपण सगळी सुखं उपभोगत असताना काही वेळा काही गोष्टींचा अतिरेक होऊ शकतो. सो तो इथे काही बाबतीत दिसतो. तर रेंज द वर्क्स हे कार्डसुद्धा एक सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड होणं
मे बी. हां, दुसरं म्हणजे द प्लॉट ट्विस्ट हे सुद्धा एक प्रकारची कुठेतरी अशा गाठी पडणं किंवा काय असं दाखवतं. म्हणजे अचानकप्रमाणे एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काय अशा प्रकारचं हे आहे कार्ड. सो आणि अष्टम स्थान हे मुळातच आपलं पोट, पचनेंद्रिय किंवा लहान मोठी आतडी. सॉरी, अष्टम स्थान नाही, 6th हाऊस. 6th हाऊस हे आपल्या पोटाचं आहे, पचनेंद्रियांचं आहे किंवा लहान मोठ्या आतड्यांचं किंवा गर्भाशय म्हणा, कंबर म्हणा, याशी रिलेटेड आहे. सो इथे काही प्रमाणामध्ये जर तुम्हाला काही फेस करावं लागत असेल काही, तर त्या दृष्टीने वेळीच प्रयत्न करण्याची गरज आहे किंवा वेळीच लक्ष देण्याची गरज आहे की तिथे एक प्रॉपर बॅलन्सिंग असणं. इनफॅक्ट हे कार्डसुद्धा चक्राच दाखवतो, सगळ्या आपल्या चक्रा बॅलन्सिंग असणं. स्कॉर्पिओ ही रास काय आहे, स्कॉर्पिओ हे स्थान आहे ना, हे ह्याचं स्थान आहे आपलं, मुळात हे जननेंद्रियाचं स्थान आहे, अष्टम स्थान. आणि तिथे कुंडलिनी राईज होते, तिथून कुंडलिनी राईज होते अष्टम स्थानातून. सो एक प्रकारे काहींच्या बाबतीत असा मेसेज असू शकेल की काही बाबतीत तुम्हाला तुमचे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. एक मनस्वास्थ्यावरती द थेरपिस्ट, क्वीन ऑफ कप्स हे थेरपिस्टचं कार्ड आहे. सो मनस्वास्थ्यावरती तुम्ही काही करणं, बॅलन्सिंग करणं किंवा एक मेडिटेट करणं किंवा काय, या दृष्टीने काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. द स्ट्रेंथ आणि द 10 ऑफ कप्स या इनफॅक्ट हे पिक्चर्स जरी आपण पिक्टोरियल डिस्क्रिप्शन जरी बघितलं तर कुठेतरी काही बाबतीमध्ये एक असं म्हणता येईल की कुठेतरी आपल्या तोंडावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे असं ह्या कार्डवरून दिसतं, की जेणेकरून आपल्याला काही एक म्हणतात ना, एक त्याचे एक चुकीचे परिणाम आपल्याला दिसू नये, कुठे पोटाचा गेर वाढू नये किंवा काय अशा प्रकारचं यात हे कॉम्बिनेशनमध्येच आहे. सो ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण हे द परफेक्ट सँडविच हे एक म्हणता येईल की ह्याचं आहे, फिगरेटिव्ह नरिशमेंटचं कार्ड आहे. सो पुढे मागे काही सिस्टीममध्ये बिघाड होऊ नये. 6th स्थानाशी रिलेटेड जे आपले अवयव आहेत, पोट, पचनेंद्रिय, लहान मोठी आतडी, इथे हे जे प्लॉट ट्विस्टचं कार्ड आहे ते सुद्धा एक आतड्यांचं कार्ड दिसतं आहे. सो इथे काही प्रॉब्लेम होऊ नये या दृष्टीने आपण काम करणं गरजेचं आहे असं दिसतं आहे. बॉटम ऑफ द टेक द लवर्सचं कार्ड आहे. लवर्सचं कार्ड हे मुळात चॉईस सांगतं. दुसरं लवर्सचं कार्ड हे टेम्पटेशन सांगतं. काही बाबतीमध्ये आपल्याला या मटेरियल लाईफचं, भौतिक सुखांचं एक टेम्पटेशन असतं आणि त्यामुळे या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे काही आजार आपण स्वतःहून ओढवून घेत असतो. सो द बॉटम ऑफचं कार्ड, द लवर्सचं कार्ड हे एक प्रकारे चॉईसचं कार्ड आहे की काही बाबतीत चॉईस करणं, डिसिजन घेणं गरजेचं आहे. द क्वीन ऑफ कप्स इन एक मिनिट, सॉरी, सो क्वीन ऑफ कप्स आणि सो काही बाबतीमध्ये इथे मेसेज असा दिसतोय मला. सो इथे एक मिनिट, हां, सो इथे क्वीन ऑफ कप्स काय सांगते की काही बाबतीमध्ये तुम्ही नर्चर करणं आपल्या एक बॉडीला, आपल्या हेल्थला गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे असं. सो 5 ऑफ पेंटॅकल्स हे लॅक माइंडसेटचं कार्ड आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण काही बाबतीमध्ये हा जो ही जी टेंडन्सी आहे ना कुठेतरी एक दुर्लक्ष करण्याची किंवा एखाद्या गोष्टीमध्ये स्केअरसिटी असणं हे दाखवणार कार्ड आहे. सो काही बाबतीमध्ये जर हेल्थ इश्यू असेल, काही असेल, तिथे काही लॉस असेल, लॉसेसचं कार्ड आहे 5 ऑफ पेंटॅकल्स. सो हेल्थच्या इश्यू दृष्टीने जर काही लॉसेस असतील तर तिथे एक वेळीच लक्ष देणं, त्यातून एक रिकव्हरीसाठी
एक तत्पर राहणं, काही प्लॅन्स फॉलो करणं. एक द एम्पररचं कार्ड काय सांगतं की कुठलीही गोष्ट, एखादी आयडिया सॉलिडिफाईड करणं, त्याचं करणं कार्ड आहे. एखादी गोष्ट, एखादी कल्पना असेल, एखादा प्लॅन असेल की तुम्ही तो फॉलो करताय, एखादा डाएट प्लॅन म्हणा किंवा एखादी तुमच्या एक हेल्थ रेजिम तुम्ही फॉलो करण्याचा विचार करत असाल, तर एम्परर हे सॉलिडिफाईड करणं, एखादी आयडियाला प्रत्यक्ष रूपामध्ये आणणं, हे दाखवणारं कार्ड आहे. सो त्या दृष्टीने तुम्ही डिवोटेडली काही करण्याची गरज आहे, असे कार्ड्स सुचवतात. दुसरं म्हणजे सकारात्मकता बाळगणं जोपर्यंत, कारण त्या सगळ्या गोष्टी एक ठराविक पिरियड त्यासाठी द्यावा लागतो आणि त्यासाठी ती एक प्रकारची सकारात्मकता आपल्यामध्ये बाणवणं गरजेचं आहे. ते स्ट्रेंथ, करेज आपल्यामध्ये असायला हवं की ही कुठलीही कठीण गोष्ट असेल की ती एकदम झटकन त्याचे परिणाम दिसून येणार नाही आहेत, पण ती आपल्या दिशेने मिळवून घ्यायची. आपल्या मनासारखे आपल्याला रिझल्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यावरती ठाम राहणं, सातत्यपूर्ण कष्ट करणं, हे एक स्ट्रेंथचं कार्ड सांगतं की जे काही तुम्ही हेल्थ रेजिम घ्या ना की त्यावरती तुम्ही सातत्यपूर्ण काम करणं याची गरज आहे. दुसरं स्वतःची काळजी घेणं, किंवा आपल्या बॉडीला नरिश करणं, प्रॉपरली नरिश करणं एक प्रकारे गरजेचं आहे. ऑल टाईप ऑफ म्हणता येईल की 9 ऑफ पेंटॅकल्स काय की पूर्ण रेस्ट देणं, रेस्टचं कार्ड आहे 9 ऑफ पेंटॅकल्स की एक बॉडीला एक प्रॉपर रेस्ट, झोप याची गरज असते, ती मिळवू देणं हे एक दाखवणार आहे. की दुसरं म्हणजे सेल्फ सफिशियन्सी दाखवतो सगळ्या बाबतीत. सो एक रिसोर्सफुलनेसचं कार्ड आहे. सो एक सर्व प्रकारे नरिशमेंट, सगळ्या प्रकारे एक प्रॉपर बॅलन्स्ड डाईट म्हणता येईल ते तुम्ही करणं गरजेचं आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स हे सातत्यपूर्ण एखादी गोष्टीवरती एफर्ट्स घेणं, हार्ड वर्क करणं, फोकस एफर्ट्स लावणं एखाद्या गोष्टीने. जर तुम्ही एखादा प्लॅन करताय, एखादी ट्रीटमेंट फॉलो करताय किंवा काय, तर त्या दृष्टीने सातत्यपूर्ण कष्ट करणं, एफर्ट्स लावणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीपासून हे कार्ड कसं आहे, ग्राउंड वर्क, एखादी गोष्ट अगदी बेसपासून करत राहणं. म्हणजे एक आपल्याला एखादे पर्टिक्युलर रिझल्ट्स हवे तर त्याच्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून सर्व बाजूने प्रॉपर टोटल डेव्हलपमेंट कशी होईल त्याचा एक विचार करणं, असा हा इथे गायडन्स दिसतोय मला. सो इथे कुठलेही हार्श कार्ड्स नाही आहेत मेन म्हणजे. सो हा लाईक गायडन्स आहे. इथे कुठेही हे म्हणतात म्हणजे प्रिकॉशनरी गायडन्स की पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून एंजल्सने तुम्हाला दिले. कारण कुठेही अशी टफ कार्ड्स दिसत नाही आहे. सगळी कार्ड्स ही खूप पॉझिटिव्ह इफेक्ट असणारी आहेत की एक तुम्हाला एक मनाची तुमच्या तयारी करून घेण्यासाठी मे बी अशा प्रकारची ही कार्ड्स इथे दिसत की पुढे मागे काही प्रॉब्लेम होऊ नये, त्यातून तुम्ही तुमचं बॅलन्सिंग प्रॉपर करावं यासाठी हे म्हणता येईल. 6 हाऊस तुमच्या नोकरी व्यवसायाशी संबंधित आहे. सो तिथलं एन्व्हायरमेंट हे प्रॉपर होण्यासाठी तुम्हाला काहीतरी एफर्ट्स घ्यावे लागतील. तिथल्याच काही गोष्टी आहेत की ज्या तिथे मे बी आता द एम्परर हे तुमचे बॉसेस मे बी रिप्रेझेंट करतील की तिथे तुम्हाला काही प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे, काही डिसिजन्स घेणं, एक हेल्दी इन्व्हायरमेंट तुमच्या वर्क लेवलला येईल. तिथे एक प्रॉपर एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी करणं, तुमच्या कामामध्ये फार लहान लहान गोष्टींचा म्हणता येईल की डिटेल्स पडताळून पाहणं, असं हे 8 ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतं की एक फोकस एफर्ट लावणं, एखाद्या गोष्टीमध्ये स्किल डेव्हलप करणं, एक तुम्हाला स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट रिपीटेडली सातत्यपूर्ण करत राहणं की जेणेकरून तुम्हाला त्या बाबतीतले सगळे अचिव्हमेंट्स जे काय आहेत ते मिळू शकतील पुढच्या याच्यामध्ये. तिथेच काही इश्यू असेल मे बी काही बाबतीत
आता 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय होतं की आपल्यासोबत काही बाबतीत फायनान्शियली काही इश्यू असेल तुमच्या नोकरीधंद्याच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थोडंसं एक बुलिंग किंवा कोणी तुम्हाला सपोर्टिव्ह नाहीत किंवा काय अशा प्रकारची जर काही एन्व्हायरमेंट असेल तर त्याच्यावरती तुम्हाला एक थोडंसं खेळ मिळणे, एक काम करणं गरजेचं आहे. एक एकोपा घेऊन तिथलं एन्व्हायरमेंट कसं चेंज करता येईल या दृष्टीने विचार करून किंवा मग सातत्यपूर्ण तुमचे जे एफर्ट्स आहेत त्यावरती फोकस करून तुम्हालाही कदाचित ती सिच्युएशन चेंज करता येईल असं इथे दिसतंय. सो पाईल नंबर 2 हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. एक 2 प्रकारे, एक करिअर आणि हेल्थच्या दृष्टीने. तुम्हाला असं कसं वाटलं रीडिंग ते पहा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं कार्ड आहे टर्कॉइसचं. अवेकन युअर एम्पथी असं तुमचा हा मेसेज आहे. एम्पथी म्हणजे काय? तर एम्पथी म्हणजे समोरच्याला आपल्याला समोरच्याच्या ठिकाणी ठेवून एखाद्या गोष्टीचा विचार करणे. समोरच्याला काय वाटेल, एखादी गोष्ट बोलतानासुद्धा आपण जेव्हा आपल्या स्वतःला समोरच्याच्या ठिकाणी ठेवून त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा एक कुठेतरी आपण काही गोष्टी अवॉइड करतो असं. सो तशा प्रकारचा एक ॲटिट्यूड असणं अवेकन युअर एम्पॅथी असा मेसेज. आणि तुमचा हा स्टोन आहे तो क्रिस्टल आहे तो रोज क्वार्टस हा आहे. आपण तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. द जेम हे कार्ड आलेलं आहे. द जेम सॉरी मून मेसेज आहे. सरेंडर टू द डिवाइन. फुल मून. प्राईड पिकॉकचं कार्ड आलं आहे. प्राईड. आणि लिओ शाईन. लिओ पंचमामध्ये आहे. पंचम स्थान क्रिएटिव्हिटीचं आहे. सो संततीचं क्रिएटिव्हिटीचं एक बौद्धिकदृष्ट्या आपण ज्या गोष्टी मिळवतो, अचीव करतो, बुद्धीचं आहे. नॉलेज मिळवणं, शिक्षण. सो ही कार्ड्स आहेत. टॅरो कार्ड्स पाहूया काय ते. Queen of Pentacles, Ace of Swords, Eight of Swords, the Hierophant, Three of Coins म्हणजे Three of Pentacles, the Emperor,
एस ऑफ कॉइन्स, बॉटम ऑफ द टेक, 9 ऑफ स्वॉर्ड्स. ते तुमचं हे कार्ड जे आहे ते अवेकन युअर इम्पॅथी आहे. इम्पॅथी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपल्याला स्वतःला एक सहानुभूती, तुमच्यामधली सहानुभूती जागवा असा तुम्हाला मेसेज आहे. की कुठलीही गोष्ट करताना एक स्वतःच्या दुसऱ्याचं मन ओळखून एखादी गोष्ट करणे. समोरच्याला पटेल की नाही, आपल्याला समोरच्याला आपलं बोलणं आवडेल की नाही, आपण केलेली कृती हे होईल की नाही, आवडेल की नाही, या दृष्टीचा सगळ्याचा विचार करून एखादी गोष्ट करणे, याला इम्पॅथी म्हणतात. सो इथे काय एक तर लिओ सिंह राशीवरती भर आहे. सो मुळात सिंह रास ही एक कंट्रोलची रास आहे, सूर्याची रास आहे. इनफॅक्ट बाकी सगळ्या ग्रहांना 2-2 राशी आहेत, फक्त सूर्य आणि चंद्र यांना एकच रास आहे, एक्सक्लुसिव्ह. सो लिओज काय, ही लिओज ही कालपुरुष कुंडलीमध्ये पंचमामध्ये पडते, जे आपल्या संततीचं विद्या, शिक्षण, बुद्धीचं स्थान आहे. बुद्धीच्या जोरावरती आपण ज्या सगळ्या गोष्टी, पैसा मिळवतो किंवा काय, त्याचं एक आपलं एक आपली कला, छंद, आपली उपासना यांचं स्थान आहे ते. सो इथे एक प्रकारे मेसेज असा दिसतोय मला की द प्राईड हे जे आहे ना, प्राईड आपलं मोराचा, की इथे एक थीम अशी मला दिसते की काही बाबतीमध्ये तुम्हाला एक डिवाइन राईट आहे, एक दैवी ताकद म्हणा किंवा एक दैवी गिफ्ट म्हणा किंवा काही संधी. कारण इथे एस ऑफ स्वॉर्ड आहे, एस ऑफ कॉइन्स आहे. सो ह्या इथे कुठेतरी एक डिवाइन हस्तक्षेप आहे, दैवी हस्तक्षेप, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक संधी येऊ घातलेली आहेत या काळामध्ये. हा एक खूप पोटंट पिरियड आहे, कारण फुल मून आहे, पूर्ण चंद्राचं पूर्ण एक मिनिट. सो इथे दिसतं आहे मला, सॉरी, की कुठेतरी एक डिवाइन हस्तक्षेप आहे, की परिस्थिती सगळी अशी जुळून आलेली आहे की एक तुमच्या प्रोग्रेसला उपयुक्त म्हणता येईल, की पूरक, की एक तुम्ही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जागवू शकता. मुळात लिओज रास आहे. सो सगळ्या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये एक कम्प्लीट कॉन्फिडन्स तुम्ही जागवू शकता, किंवा एखादी गोष्ट की जी परमेश्वराने म्हणजे म्हणता येईल की जो तुमचा डिवाइन राईटच आहे, ती तुम्हाला प्राप्त होण्यासाठी हे चांगले दिवस आहेत. हे जे कार्ड आहे ना, फुल मूनचं, द सरेंडर टू डिवाइन, हे एक विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. म्हणजे आताचा जो पिरियड आहे ना, तो एक प्रकारे तुमच्या सगळ्या विशेस फुलफिल करणारा आहे. तर फुल मूनचा आहे, जो पूर्ण चंद्राचं बिंब आहे. त्यामुळे एक सगळी चंद्राची ऊर्जा, एक मानसिक ताकद म्हणता येईल की तुम्हाला मिळू शकते एखाद्या गोष्टीमध्ये. सो एक विश फुलफिलमेंटचा पिरियड आहे हा, असं म्हणता येईल. की इथे आता तुम्हाला एक थोडंसं आपल्यामध्ये एक फॉरगिवनेस आणण्याची गरज आहे. कुठल्या तरी गोष्टी, ज्या गोष्टी गरज नाही येतात तुमच्या लाईफमध्ये, त्यांना लेट गो करण्याची, काही दुःख असतील, काही एन्झायटी असू शकते, की त्यांना लेट गो करण्याची गरज आहे आणि पुढे मूव्ह ऑन करू शकता तुम्ही. कदाचित काही बाबतीमध्ये एखाद्या टर्निंग पॉईंट्स, एखाद्या सिच्युएशनमध्ये अचानकपणे बदल तुम्ही बघू शकाल. दुसरं हे जेम्सचं कार्ड आहे. काय जेम्स हे काय कुठेतरी एक पृथ्वीच्या आतमध्ये कुठेतरी खोलवरती गाडलेले असतात आणि ते खाणीमधून आपल्याला ते जेम्स मिळतात. सो काही बाबतीमध्ये पंचम स्थानातली लिओ रास इथे दाखवले आहेत. सो ही सुद्धा एक क्रिएटिव्हिटीशी संबंधित आहे, की तुमच्यामध्ये काही अशा उजत गोष्टी आहेत, काही एक म्हणता ना, एक डिवाइन राईट म्हणा किंवा डिवाइन गिफ्ट तुम्हाला मिळालेलं आहे परमेश्वराकडून, की जे तुम्हाला शोधायचं आहे. ते जे आहे ते एक
लिओ रास ही विजिबिलिटी संबंधित आहे, की तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्यामधले जे सुप्त गुण आहे ते बाहेर दिसणं, बाहेर येणं गरजेचं आहे असं सांगणार आहे. की एक तुमच्यातला एक कॉन्फिडन्स, एक शूरपणा, कारण हा जंगलाचा राजा आहे, सो हा शूर आहे. सो शूरपणा, तुमचा कॉन्फिडन्स किंवा ती एनर्जी आहे जे तुमचं, किंवा इनफॅक्ट लिओ ही रास ही तुमचं हार्ट किंवा एक अप्पर बॅक हार्ट ह्या गोष्टी दर्शवतं. सो तुमच्या हार्टशी कनेक्ट व्हा. तुमचे जे इंटेन्शन्स आहेत ते आणि तुमची एनर्जी तुमच्या हार्टपर्यंत आणा, की जेणेकरून तुमच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत किंवा काय आहे त्या फुलफिल होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते क्वीन ऑफ पेंटॅकल सांगतं की तुम्हाला त्या रिॲलिटीमध्ये तुम्हाला घडलेल्या दिसतील. काही ह्या पिरियड असा आहे की एखादी आयडियाज, तुम्ही एखादा विचार तो तुम्हाला सॉलिडिफाय करता येईल. द एम्पररचं कार्ड सांगतं की त्याचं प्रत्यक्षात तुम्हाला मूर्त रूपामध्ये तुम्हाला तुम्ही घडवू शकाल. क्वीन ऑफ पेंटॅकल्स मुळात स्वतःच आयुष्य जसं हवं तसं घडवून त्याचा उपभोग घेणारी आहे. ती प्रॅक्टिकल आहे, खूप एक अचीव करणारी. कुठल्याही गोष्टींचं म्हणजे मॅनिफेस्टेशन पॉवर्स आहेत तिच्यामध्ये. सगळ्या डिझायर्स, ज्या काही डिझायर्स आहेत त्या ती स्वतः फुलफिल करते, मिळवते त्या सगळ्या गोष्टी. सो ते तुम्ही करू शकता. एखादी आणि एस ऑफ स्वोर्ड हे ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड आहे. सो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन घडू शकता. एखादी छोटी आयडिया, एखादी कल्पना, एखादी इन्स्पिरेशन की जी प्रत्यक्षात ती सॉलिडिफाय करून तुम्ही तुमचं लाईफ घडवू शकता. सो 3 ऑफ पेंटॅकल्स ही मास्टरी आहे. एखाद्या गोष्टीमध्ये स्किल डेव्हलप करण्या, कुठल्याही कलेशी संबंधित ह्याला कंजंक्शन आहे. सो कलेशी संबंधित एखाद्या स्किल्स आहेत तुम्ही डेव्हलप करून तुम्हाला हवं ते मिळवू शकता. त्या दृष्टीने आर्थिक फायदे मिळवू शकता. असं पण पेंटॅकल्स आहेत, आर्थिक सुबत्ता तुम्हाला मिळू शकते. सो काही गोष्टी तुम्हाला लेट गो करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे हे विजिबिलिटीचं कार्ड आहे. तर लिओ हे विजिबिलिटीचं कार्ड आहे. सो तुम्ही विजिबल व्हा. सूर्य आहे, सूर्य उगवल्यानंतर सर्वत्र उजेड होतो, सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सो लिओ ही पंचमातली रास ही विजिबिलिटी. मग विजिबिलिटी ही तुम्हाला तुमच्या तुमच्या कलेद्वारे तुम्ही स्वतःला बाहेर या आणि शाईन फॉर अदर्स म्हणता येईल. लिओ इथे शाईन हा मेसेज आहे ना, की जर पंचमाच्या समोर अगदी 11वं स्थान आहे. सो पंचमातले ग्रह हे 11व्या स्थानावरती प्रभाव टाकत असतं. 11वं स्थान हे आपल्या पब्लिकचं आहे, आपलं सोशल एक्सप्रेशन्स जे असतात त्याचं आहे. सो इथे कुठेतरी हा मेसेज आहे की तुम्ही लोकांसाठी काहीतरी करा. जेव्हाही इथे म्हटलं ना, अवेकन युअर एम्पॅथी, की तुम्ही तुमची कम्युनिटी बिल्डअप करा असं म्हणता येईल. की द लिओचं कार्ड सांगतं तुम्ही स्वतः एक हंबलनेस असू दे तुमच्यामध्ये. कारण थोडंसं लिओ हे इथे थोडासा एक गर्व म्हणा किंवा एक प्राईडफुल हे जे आहे ना, हे थोडासा ह्या स्वभावविशेष थोडासा जास्त येतो लिओजमध्ये. की कारण तुम्ही बघितलं तर सिंह हा अलिप्त असतो, जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांसोबत नसतो. तो अलिप्त राहणारा प्राणी आहे, सगळ्यांपासून वेगळा. कारण त्याचं एक वेगळा थाट असतो, एक वेगळी ताकद, करेज असतं, धैर्य असतं आणि एक ओव्हरऑल सगळ्यांना थोडीशी भीतीही असते बघितलं तर. सो हा जो अलिप्तपणा आहे, इवन 8 ऑफ स्वोर्ड हे कार्डसुद्धा अलिप्तपणाचं, कुठे ते एकटं पडलेल्याची भावना हे दाखवतं. सो काही बाबतीमध्ये जर तसं असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये ती विजिबिलिटी आणा, कनेक्ट व्हा, असा इथे मेसेज दिसतो मला. जी कन्फर्मिटी आहे, हायरोफंट हे कन्फर्मिटीचं कार्ड आहे. एखादी गोष्ट एखाद्या ठराविक पद्धतीने सातत्यपूर्ण तशाच एक पारंपरिक पद्धतीने करत राहणं किंवा काय, त्यामध्ये एक बदलांना वाव नसतो. सो ह्या प्रकारची जी एखादी मेंटॅलिटी असेल तर त्यामध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्ही एक मे बी तुम्ही काही जणांना इन्फ्लुएन्स करू शकता, काहींना करू शकत नाही आहात. तर मे बी इथे थोडंसं तुम्हाला काम करण्याची गरज आहे. इनफॅक्ट द एम्पररचं कार्ड हा सुद्धा एक रिजिडिटी दाखवते एखाद्या गोष्टीमध्ये. सो तिथे तुम्हाला थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आणायची आहे. एक परिस्थितीनुसार थोडंसं बदलणं किंवा एक स्वतःमध्ये थोडासा एक तो सॉफ्टनेस आणणं,
म्हणतात ना एम्पॅथी जागवणं, सहानुभूती जागवणं इतरांप्रती, इतरांसाठी काहीतरी करणं, जनसेवा करणं हे गरजेचं आहे असा इथे मेसेज मला दिसतो आहे की जेणेकरून तुम्हाला एक सगळ्या बाबतीत कनेक्टिव्हिटी मिळेल. एक तुम्हाला तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं फुलवता येईल, निर्माण करता येईल. हा मेसेज मला या कार्डमधून दिसतो आहे. सो पाईल नंबर 3, तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.